माझे नाव मीनाक्षी आहे. ती खूप सुंदर सकाळ होती. मी माझ्या मामीसोबत नाश्ता बनवण्यात व्यस्त होते. माझ्यासमोर माझ्या मामीचा लहान भाऊ रिहान बसला होता. त्याची नजर माझ्यावर खेळली होती आणि हेच लोक मला आनंदी करत होते. मला रिहान आवडत होता म्हणून मामीचा भाऊ इकडे येत राहायचा आणि तोही मला खूप पसंत करत होता. मी 18 वर्षाचे होते, पण मी लहान वयातच रिहानच्या प्रेमात पडले आणि माझ्यासाठी त्याच्याही अशाच भावना होत्या. पण मला कल्पना नव्हती की आजचा सूर्य माझ्या आयुष्यात अंधार आणणार आहे. आजच्या नंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. मामीचा भाऊ इथे 2 दिवसांसाठी आला होता. रिहान नाश्ता करून तो कामावर निघून गेला आणि मी मामी बरोबर घरची कामे करण्यात व्यस्त होते. माझी आई आणि माझे वडील माझ्या लहानपणीच वारले होते. ते मला या जगातून सोडून गेले होते आणि मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. मामी माझ्या आईची जागा घेऊ शकल्या नाहीत, पण तरीही यांनी मला आधाराचे छप्पर दिले होते आणि काम करत मला वेळ कळाली नाही. आणि मग मी आराम करायला तिच्या खोलीत गेले आणि मला स्वयंपाकघर साफ करायला सोडलं होतं. काही वेळातच मला दार वाजवण्याचा आवाज आला. मी दारापाशी गेले. तितक्या दारात एक विचित्र उंच माणूस उभा होता, ज्याच्या डोळ्यात असे टोचणे होते की त्याला पाहून मी पटकन माझे कपडे सुजवले. मी खूप सुंदर होते आणि कधीकधी हे मला खूप त्रास देत असे. मी कुठेही गेले तरी मुलं माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवायची, म्हणूनच मी बहुतेक घरीच राहायचे. मी बाहेर गेल्यावर चेहरा झाकण्याचा प्रयत्न करायचे आणि यावेळी मी माझे सौंदर्य लपवण्याचा प्रयत्न करू लागले. तो माणूस मला मामीबद्दल विचारत होता. मला दरवाजा बंद करायचा होता जेणेकरून मी आत जाऊन मामीला बोलू शकेन, पण त्या माणसाने दारावर हात ठेवला आणि म्हणाला की दार बंद करायची काय गरज आहे? मी तुझ्यासाठी अनोळखी नाही आणि तुझ्या मामीला बोलव. त्याने जे सांगितलं ते मला खूप विचित्र वाटले. मी या माणसाला इथे पहिल्यांदाच पाहत होतो आणि तो म्हणत होता की तो माझ्यासाठी अनोळखी नाही. दार उघडे ठेवून आत जाणे मला खूप अवघड जात होते, पण माझी मजबुरी होती म्हणून मी लगेच आत पळत गेले आणि मामीला सांगितले की एक माणूस दारात उभा आहे. मामीच्या चेहऱ्यावर रंग बदलला होता. ती म्हणू लागली की तुला दारात येण्याची गरज नाही, किचनचे काम संपव. तिचे बोलणे ऐकून मी किचनमध्ये गेले आणि मामी दारात गेली होती आणि मग मला मामीचा आवाज येऊ लागला. ती त्या माणसाशी काय बोलत होती हे मला समजू शकले नाही, पण खूप शांतपणे आणि गुपचूप चर्चा होती. असे काहीतरी नक्कीच होते की मी विचार करत होते की मामी या माणसाशी काय बोलत आहे. इथे फक्त मामीशी बोलायला आलेला हा कोण आहे? काही वेळाने मामी माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुझ्या मामाला किंवा माझा भाऊ रिहानला या माणसाबद्दल काही सांगायची गरज नाही. मामीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मामा रोज पहाटे दुसऱ्या शहरात कामावर जायचे आणि रात्रीच घरी परतायचे, पण तो दिवसातून अनेक वेळा मामीला फोन करून तिच्याशी बोलत होते. मामींना स्वतःची मुले नव्हती, त्यामुळे मामा मला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानत होते. मामींनी माझी खूप काळजी घेतली होती, म्हणूनच मामींनी मला सांगितले होते की मामाला काहीही सांगायचे नाही. पण मनात उत्सुकता निर्माण झाली होती की हा माणूस कोण आहे ज्याच्याबद्दल मामी सगळ्यांपासून लपवून इच्छिते. मला तर तो बदमाश माणूस भासत होता, पण माझ्या मामीचा त्याच्याशी संबंध होता. मामीचे बोलणे ऐकून आतापर्यंत मी माझ्या जिभेला कुलूप लावून ठेवले होते. मी रोहनला याबद्दल काहीही बोलले नाही, ना मामांना काही बोलले. मी विचार केला होता की आज नाही तर उद्या सर्वांना हे कळेलच, कारण काही जास्त काळ लपवता येत नाही यावर माझा विश्वास होता. आणि मग आज रात्री रिहान माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला की लवकरच मी माझ्या बहिणीशी तुझ्या आणि माझ्या नात्याबद्दल बोलेल. आपले लग्न लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे. रिहानचे बोलणे ऐकून मला हसू आले, कारण मी फक्त 18 वर्षाचे होते आणि तो नुकताच 23 वर्षाचा झाला होता. आणि मग त्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरी देखील नव्हती. त्याने फक्त थोडे पैसे कमवले होते. मग तो मला त्याच्या घरात कसा ठेवणार? आम्ही इतक्या लवकर लग्न करणार आहोत हे शक्य नव्हते. पण रिहान म्हणाला
की अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तो माझ्याशी लवकर लग्न करू इच्छितो आणि तो रोज स्वतःसाठी चांगली नोकरी शोधत असतो आणि मग तो मला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात घेऊन जाईल आणि तिथे शिफ्ट होईल. यावर मी आक्षेप कसा घेऊ शकते? मी त्याला म्हणाले की जर मामी सहमत असेल तर माझी काही आक्षेप नाही. हे ऐकून रिहानला खूप आनंद झाला आणि त्याने आनंदाने माझा हात हातात घेतला. त्याचा असा स्पर्श झाल्याने मला खूप लाज वाटली होती. तो दिवस शांततेत गेला आणि काही दिवसांनी तो माणूस पुन्हा आमच्या घरी आला. तो माणूस आज दारातून थेट घरात आला होता. यावेळी मामीने त्याला तिच्या घरात बोलवले होते. मी स्वयंपाकघरात उपस्थित होते तेव्हा अचानक मामी देखील स्वयंपाकघरात आल्या. तिने लसूण उचलला आणि मग मला सांगू लागली की तुला माझ्या खोलीत देण्याची गरज नाही जोपर्यंत मी स्वतः तुला आवाज देणार नाही. मी मामीच्या हाताला धरलेला लसणाकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होते आणि ती शांतपणे तिच्या खोलीत परत गेली आणि मला खोलीचा दरवाजा बंद झाल्याचे ऐकू आले. तासभर असाच गेला आणि सगळीकडे शांतता पसरली. काही वेळाने मामी मला आवाज दिला आणि मला थंड पाणी आणायला सांगितले. 2 ग्लास थंड पाण्याचे ग्लास घेऊन मी मामीच्या खोलीत दरवाजापर्यंत पोहोचले. दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलत होते आणि बोलत असताना मला पाहून ते गप्प झाले. माझी नजर आपोआप मामीकडे थांबली कारण तिच्या प्रकृतीत बदल होताना दिसत होता. तिचे केस आधी चांगले बांधलेले होते पण आता तर तिचे केस विस्कटलेले होते आणि कपडेही विचित्र अवस्थेत होते. मी मामीची अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्यापूर्वी तो माणूस मामीला म्हणू लागला की ही तुमची मुलगी आहे का? ती खूप सुंदर आणि तरुण आहे. तू तिच्या लग्नाचा विचार का करत नाहीस? तिच्यासाठी तर तुला सहज नाते मिळू शकेल. आता ती मोठी झाली आहे याचा विचार सुरू करा. या माणसाने बोलणे ऐकून मला लाज वाटली. तो माझ्यासाठी अनोळखी होता. मामीशी इतकं मोकळेपणाने बोलणारा तो कोण होता हे मला माहीत नाही. आणि मग मामी पण हसली आणि त्याला म्हणाली की हो आता पण तिचे लग्न करायचे आहे. ही माझी जबाबदारी आहे. मी आता म्हातारी होत आहे पण ती आता तरुण झाली आहे. लाजामुळे मी लगेच तिथून निघाले आणि परत आले. त्या अनोळखी माणसासमोर मामी ज्या प्रकारे माझ्या तारुण्याबद्दल बोलत होती मला याचं खूप वाईट वाटत होतं आणि मी गेल्यावर त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. काही वेळाने तो माणूस परत गेला तेव्हा मामी मला पुन्हा समजावू लागली की रेहान आणि माझ्या मामांना याबद्दल काहीही सांगू नको. पण त्या क्षणी रेहान अचानक घरी आला. हा योगायोग होता. प्रकृती अस्वस्थामुळे तो घरी जाण्याऐवजी इथे आला होता. तो माणूस घरातून निघताना पाहून तो लगेच माझ्याकडे आला आणि मला विचारू लागला की हा माणूस कोण आहे आणि तो इथे का आला होता. मी नकारात डोके हलवले आणि म्हणाले की मला माहीत नाही. हा माणूस मामीला भेटायला आला होता. रेहान तिला भेटायला थेट मामीच्या खोलीत गेला आणि मग कळत नाही की अचानक असे काय झाले की दोघेही जोरजोरात किंचाळू लागले. मामी रेहानला वाईट साईड बोलत होती. रेहान मामीला खूप उलटसुलट उत्तर देत होता. यांच्यात काय चाललंय ते कळत नव्हतं. मला याबाबत काहीच माहिती नव्हती पण हे प्रकरण खूप मोठं आहे आणि कदाचित त्या अनोळखी माणसाची संबंधित असेल अशी कल्पना नक्कीच आली होती. खूप वेळाने जेव्हा रेहान खोलीतून बाहेर आला त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने थेट स्टोर रूम मध्ये जाऊन ती रूम बंद केली. त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणूनच तो आज आमच्या घरी राहणार होता. त्यानंतर मामीही तिच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत. मी बोलवायला गेले तर मामी खूप रागावल्या होत्या आणि म्हणाल्या की तू जाऊन जेवून झोप. मी त्यांच्या माझ्यासोबतच्या वागण्याने खूप नाराज झाले होते. रेहानने काय गोंधळ घातला होता माहीत नाही. कशाचा राग माझ्यावर येत होता मला पण मामीला विचारायचे होते की काय झाले आहे. मग तिने म्हणाली की हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे त्यामुळे जास्त भोळे होण्याची गरज नाही. इथून निघून जा. मला तुझा चेहरा दाखवू नकोस. मी रडत रडत त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि सतत रडत होते. आज मोठ्या अस्वस्थतेने आईबाबांची आठवण येत होती. मी माझ्या छोट्याशा खोलीत पलंगावर पडले होते तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट येत होती की रेहानने त्यांच्या बहिणीशी काय अज्ञात मुद्द्यावर भांडण केले होते. त्या अनोळखी माणसामुळे त्यांचा आणि मामीचा भांडण झालं का? स्टोर रूमचा दरवाजा आतून बंद होता अन्यथा मी नक्कीच जाऊन त्याला विचारले असते. रेहान जेव्हा कधी आमच्या घरी यायचा तेव्हा तो स्टोर रूम मध्येच राहायचा कारण आमच्या घर छोटे होते आणि 2 खोल्या होत्या. एका खोलीत मामा मामी राहत होते आणि दुसऱ्या खोलीत मी.
आणि एक छोटीशी स्टोर रूम होती जिथे रेहान कधी कधी राहायचा. मी सकाळची वाट पाहत होते. सकाळी मला एक तर मामीकडून हे शोधून काढायचे होते किंवा रोहनला विचारायचे होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी विचित्र घडले. जेव्हा मला जाग आली तेव्हा रेहान घरातून निघून गेला होता आणि मामी सुद्धा गुपचूप घराची कामे करत होती. तो माझ्याशी बोलला नाही आणि तिचं वागणं बघून मी पण तिला काही विचारू शकले नव्हते. सकाळी उठल्याबरोबर माझे पहिले काम साफसफाईचे होते. म्हणूनच मी साफसफाईमध्ये व्यस्त झाले आणि मामीची खोली साफ करताना मला तिथे लसणाचा एक तुकडा पडलेला दिसला जो मामी किचनमधून तिच्या खोलीत घेऊन गेली होती. असा विचार करत मी होते की मामीने लसूण का आणला होता. शेवटी त्या अज्ञात माणसाचा या लसणाशी काय संबंध, किंवा मामींनी तो लसूण वापरला होता का? कारण तो खूप दबलेला दिसत होता. त्याला खाल्ले गेले नव्हते. त्याची सालही काढून गेली होती. त्याचा रस काढल्यासारखा वाटत होता. साफसफाई करताना मी ते फेकून दिले होते आणि साफसफाईत व्यस्त झाले. मग संध्याकाळी मामी मला सांगू लागली की चल काही वस्तू घेण्यासाठी आपण बाजारात जाऊया. कधी कधी असं व्हायचं की मामी मला तिच्यासोबत बाजारात घेऊन जायची. म्हणूनच मला माझा दुपट्टा घेऊन मी तिच्यासोबत निघाले. पण मामी मला कुठे घेऊन जात आहे हे मला थोडेच कळेल. मामीने रिक्षाची व्यवस्था केली आणि आम्ही रिक्षात बसलो आणि निघालो. पण रिक्षावाल्याने बाजार ओलांडल्यावर मला आश्चर्य वाटले की मामीला विचारले, आपण कुठे जात आहोत? मागे बाजार होता. ती म्हणू लागली की तिला इतर गोष्टी खरेदी करायच्या आहेत म्हणून बाजारात जातोय. तिचं वागणं मला यापूर्वी चांगलं वाटलं होतं. आणि खूप वेळाने आम्ही एका विचित्र बाजारात पोहोचलो. इथे गर्दी होती पण लोक खूप विचित्र वाटत होते. आम्ही रिक्षात खाली उतरल्यावर मामीने दुकानाऐवजी तिला मार्केट मागे असलेल्या घरात नेले. एका वयस्क बाईने दार उघडले आणि मामीकडे बघून हसायला लागली. मामी म्हणाली, हिला सोबत ठेव, मला मालाची योग्य किंमत मिळून येते. मी त्रासाने मामीकडे पाहिले. मला सोबत नेण्याऐवजी ती मला इथे का सोडत आहे? मामीने माझा चेहरा बघितला तेव्हा ती म्हणाली, काळजी करू नको, ती पण तुझी मामी आहे. तू कसलीही काळजी न करता इथे बस, थोड्याच वेळात मी परत येईन. मग मामी मला सोडून तिथून निघून गेली. त्या बाईने मला आत नेले. त्यांनी दरवाजा बंद केला आणि मग मला आत घेऊन जाऊ लागली. माझे डोळे विस्फरले होते कारण त्या दरवाजा मागे वेगळीच जागा होती ज्यामध्ये अनेक छोट्या छोट्या खोल्या होत्या आणि एक विचित्र वास येत होता. काही पावले चालल्यावर लक्षात आले की मी सामान्य ठिकाणी नाही, ही जागा वेगळीच आहे. लहान कपडे घातलेल्या मुली दरवाजावर उभ्या होत्या ज्या माझ्याकडे बघून हसत होत्या. त्यांचे कपडे आणि चेहऱ्यावरचा मेकअप मला वेगळंच सत्य सांगत होता. चालताना मी थबकले तेव्हा एक बाई वळून माझ्याकडे पाहू लागली. पण मी तिला सांगितले की मला परत जायचे आहे, मला आत जायचे नाही. माझे म्हणणे ऐकून ती बाई जोरात हसली आणि म्हणाली, या दरवाज्यातून आत यायला मार्ग आहे पण बाहेर जायला नाही. तुझी मामी तुझ्यापासून मुक्त झाली आहे आणि इथून निघून गेली आहे. आता ना ती परत येणार ना तुला इथून कधी जाता येणार. हे माझे जग आहे, इथे माझे राज्य चालते. तू सुद्धा एक स्त्री आहेस ज्यामुळे तुला इथे राहून माझी आज्ञा पाळावी लागेल. तिचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. तिने माझा हात धरला. मी माझा हात तिच्या हातातून घट्ट सोडला आणि मी म्हणाले, मी कोणत्याही किमतीत तिथे राहणार नाही आणि माझी मामी काही वेळाने येणार आहे. मी बाहेर जाण्यासाठी वळणारच. तिने माझा कुर्ता मागून धरला आणि जोराने ओढला, त्यामुळे माझा कुर्ता फाटला. मग तिने माझ्या चेहऱ्यावर प्रहार केला आणि मी जमिनीवर पडले. माझ्या डोळ्यातून रक्त निघू लागले. ती बाई माझ्याजवळ बसली आणि म्हणाली की तुझ्या मामीने तुला इथे विकले आहे आणि आता तू माझी विकत घेतलेली गुलाम आहेस. मी तुझ्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. आता जा आणि तयार हो. रात्री ग्राहक येतील आणि तुलाही इथे रांगेत उभं राहावे लागेल. मग तिने एक महिलेला बोलवून मला तिच्या स्वाधीन केले. त्यावेळी मी थक्क झाले. मी काय करत होते ते मला समजत नव्हते. मी आणखी काय करू? माझी मामी माझ्या आईसारखी होती. मी गेले 4 वर्ष माझ्या मामीकडे राहत होते. ती माझा इतका छळ कसा करू शकते? मला इच्छा नसूनही त्या बाईवर विश्वास बसत नव्हता. काही वेळाने माझे डोळे उघडतील आणि सर्व काही ठीक होईल आणि हे भयंकर स्वप्न असल्यासारखे वाटत होते. पण हे स्वप्न नसून आयुष्यातील कटू वास्तव आहे. हे माझे दुर्दैव. दुसरी बाई मला एका अंधाऱ्या खोलीत घेऊन गेली. तिने सुगंधित पाणी तयार केले होते आणि मला त्यात आंघोळ घातली. माझ्या ओरडण्याचा आणि रडण्याचा त्या बाईवर काही परिणाम होत नव्हता. ती म्हणाली
की तुझ्यासारख्या मुली रोज इथे येतात, 1-2 दिवस रडतात आणि मग सुखाने झोपतात. त्यांना कळाले की आताच हे त्यांचे जीवन आहे. त्यामुळे तूही आता जीवन आनंदाने स्वीकार कर. काही असो, हे आपले जीवन आहे, म्हणून हे कार्य आनंदाने कर. अन्यथा सायरा बानू तुला हेच करायला भाग पाडतील आणि तुला आणखी त्रास होईल. तिचे बोलणं ऐकून माझ्या अंगावरून विद्युत प्रवाह चालू झाला. मी 18 वर्षाचे होते आणि मला या कपड्यात अडकवायचे होते. तिने मला त्या खोलीकडे ओढले. तिथून मला ओरडायचे आवाज येत होते. मी म्हणू लागले, बघ, ही मुलगी सायरा बानूची ऐकत नव्हती, म्हणून तिला इथे कोंडून ठेवले आहे. या गरीब मुलीला काही खायला प्यायला दिले जात नाही. तूही माझी एक. जर तू सहमत नसशील तर तुलाही काही खायला किंवा प्यायला दिले जाणार नाही. त्यामुळे तुझी स्थिती तशीच असेल. तिच्या बळजबरीने मी सुगंधित पाण्याने आंघोळ केली आणि मग तिने मला नववधूसारखी तयारी सुरू केली. पण काही वेळाने पूर्वीची सायरा बानू नावाची महिला परत आली. तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि म्हणाली, तू खरंच सुंदर आहेस आणि ही अद्भुत गोष्ट आहे. तुझी खूप चांगली किंमत मिळेल. मी तुझ्या मामीलाही खूप पैसे दिले आहेत. ते सगळे पैसे मी तुझे शरीर विकून वसूल करेन. सायरा बानू अश्लीलपणे हसल्या आणि तिचे सुपारीचे डागलेले दात दिसत होते. हा सीन मी अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिला होता, पण माझ्या आयुष्यात अशी वेळ कधी येईल असे मला वाटले नव्हते. आजही माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी त्या बाईला विचारले की मामी मला इथे का सोडून गेली. ती जोरात हसली आणि म्हणाली, आम्हाला हे काय कळेल. आम्ही फक्त वस्तू खरेदी करतो. आमच्याकडे का आणले जाते ते आम्हाला माहीत नाही. ती दुसरी स्त्री, जिचे नाव होते बेगमजा, सायरा बानूला सांगू लागली की ती अजून लहान आहे आणि तिला आपल्या कामाबद्दल काहीच माहिती नाही. ती ग्राहकांच्या हाती न देता आधी मेळाव्यात नाचण्यासाठी वापरली पाहिजे. जेव्हा काही अर्थ प्राप्त होईल तेव्हा तिला चांगल्या आणि महागड्या क्लायंटला सादर करा, जेणेकरून योग्य रक्कम वसूल करता येईल. सायरा बानूला त्या बाईचे म्हणणे समजले आणि ती म्हणाली की ठीक आहे. नृत्य आणि गाण्याची तयारी करण्याचा आदेश देऊन ती स्वतःच्या खोलीत बाहेर आली. बेगम जान माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मी तुला काही दिवस वाचवले आहे, पण लक्षात ठेव, लवकरच किंवा नंतर तुला ग्राहकांकडे जावे लागेल, कारण हे तुझे काम आहे. जेव्हा मी इथे आले तेव्हा मी 15 वर्षाचे होते. मला तर माझ्या खऱ्या आईने इथे विकले होते, कारण तिला फक्त पैशाची काळजी होती. तिने आपल्या मुलीवर कधीही प्रेम केले नाही. तिने मुलींना ओझे मानले, म्हणूनच तिने मला इथे विकले. तेव्हापासून आजपर्यंत मी रोज कोणत्या ना कोणत्या ग्राहकासोबत असते, कारण आता हेच माझे आयुष्य आहे. मी इथून निसटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण इथून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा आहे, ज्याच्यावर सायरा बानू स्वतः आपल्या नोकरांसह प्रहारा देते. म्हणूनच इथून पडून जाण्याचा विचार कधीही करू नकोस, नाहीतर सायरा बानू तुझी अशी अवस्था करेल की तुला आयुष्यभर आठवेल. बेगम जान खूप छान आहेत आणि खूप प्रेमळ स्त्री होती. मला तिची बोलण्याची पद्धत आवडली, नाहीतर इथली एकही बाई नीट बोलत नसे. ती मला फक्त प्रेमाने समजावून सांगत नव्हती, तर मला नृत्य शिकवू लागली. मी सतत रडत राहिले. मला माझ्या नशिबाबद्दल खूप पश्चाताप होत होता की माझ्यासोबत दुसरे कोणी नाही, तर माझी स्वतःची मामी मला इथे सोडून गेली आहे. आणि मग काही दिवस असेच गेले. आता रडल्यामुळे माझ्या डोळ्यातील अश्रू सुकले होते. मी माझे मन समजावून घेतले आणि विचार केला की जास्त रडण्यात काही फायदा नाही. मला खात्री होती की आता माझी मामी मला घ्यायला कधीच येणार नाही. माहीत नाही तिने माझ्याकडून कशाचा बदला घेतला होता. रिहान तिला काय म्हणाला होता की दुसऱ्या दिवशी ती मला या जगात सोडून गेली. मामीने माझ्यासोबत हे सर्व का केले याचे उत्तर जाणून घ्यायचे होते, मात्र सध्या या प्रश्नांची उत्तरे देणारे कोणीच नव्हते. बेगम जान यांनी मला या संमेलनाचे नियम शिकवले आणि महिनाभर नृत्य कसे करावे हे देखील शिकवले. आणि मग मला या मेळाव्याचा एक भाग बनवलं जाऊ लागलं, जिथे नशेत माणसं आमच्या समोर बसायची आणि विचित्र कपड्यांमध्ये आमचा डान्स त्यांच्यासोबत सादर करावा लागत होता. मोठ्या मुली नाचण्यात पारंगत झाल्या होत्या. ते हे काम अगदी सहज करत असत, पण हे काम माझ्यासाठी खूप अवघड होते. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात रिहानशिवाय कोणालाही पाहिले नव्हते. तसेच मी कधी घराच्या 4 भिंतीच्या बाहेर एकटीने गेले नव्हते. इथल्या इतक्या प्रसिद्ध लोकांसमोर माझं आकर्षण मांडणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण मी जिथे जिथे माझी पावले थांबवायची तिथे सायरा बानू हातात चाकू फिरवायची आणि पाठीवर मारायची आणि सगळ्यांना याची कल्पना नव्हती. 2-4 दिवस असेच गेले होते
आता हेच माझे जग झाले आहे हे मला समजले होते. आणि सायराबानू लक्ष्मीबाईच्या तालावर इथे नाचणं ही माझी मजबुरी आहे. कारण ज्या दिवशी मी नीट नाचत केला नव्हता त्या दिवशी माझे खाणेपिणे बंद केले जात होते आणि मग मला दिवसभर भूक आणि तहान लागायची. त्यामुळे मी ही नृत्यात समान सहभाग घेऊ लागले. आणि मग असाच आणखी 1 महिना निघून गेला होता जेव्हा एक श्रीमंत माणूस वेश्यागृहात आला. तो पहिला व्यक्ती होता ज्याने मला विकत घेतले. त्याने मला एका रात्रीसाठी 50,000च्या किमतीत विकत घ्यायचे होते आणि मग ती खूप मोठी रक्कम होती. सायराबानूने लगेच होकार दिला. तिने त्या माणसाकडून 50,000 रुपये घेतले आणि मला त्या एका छोट्या खोलीत पाठवले आणि बेगम जान यांना सांगितले की मला तयार करा आणि मला या माणसासोबत सेवेत हजर करा. हे ऐकून मी ढसाढसा रडायला लागली. आधीच नृत्य अंगीकारले होते पण आजपर्यंत मी कोणत्याही ग्राहकासोबत रात्र घालवली नव्हती. बेगम जान मला सोबत घेऊन गेली आणि हाताने मला तयार करत असताना ती म्हणू लागली की तू जितका आवाज करशील तितका ग्राहक तुला त्रास देईल. म्हणूनच तू गप्प राहिले तर बरे होईल. त्यांच्यासोबत वेळ घालून परत येणे एका रात्रीसाठी कल्पना कर की तो तुझा नवरा आहे आणि असे केल्याने तुझी समस्या सुलभ होईल. मला तयार केल्यावर बेगम जान मला आरशात दाखवू लागली आणि म्हणाली की ती कधी कधी आपल्यासाठी समस्या बनते. तुझं सौंदर्य, चेहरा, गोरा शरीर तुझ्यासाठी त्रासाशिवाय दुसरे काही नाही. तू एवढी सुंदर नसती तर तुझी कोणी किंमत केली नसती. माझ्या या सौंदर्याने मी पण एक कंटाळले होते. मी 42 वर्षाची होणार आहे पण माझा सुंदर चेहरा आणि चमकदार शरीर मला म्हातारं होऊ देत नाही. कोणी ना कोणी माझ्यावर किंमत ठेवतो आणि मग मला स्वतःला त्याच्यासमोर मांडावे लागते. जोपर्यंत तू सुंदर आहेस तोपर्यंत तुला हे सर्व सहन करावे लागेल. बेगम जान माझी मानसिक तयारी करत होती आणि माझे अश्रू थांबत नव्हते. मला वारंवार मामा आणि रेहानची आठवण येत होती. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की मामी मला इथे सोडून मुद्दाम सोडून गेली होती आणि कदाचित या सगळ्याला रेहान जबाबदार आहे. मी पूर्णपणे तयार झाल्यावर बेगम जानने माझ्याकडे पाहिले आणि दृष्ट काढली आणि ती म्हणाली, एक दीर्घ श्वास घे आणि खोलीत जा आणि स्वतःला त्या माणसाच्या स्वाधीन कर. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी या छोट्याशा खोलीत गेले जिथे एक छोटासा पिवळा बल्ब जळत होता. त्याच्या गळ्यात प्रकाशात मला सर्व काही भयानक वाटत होते. मला वाटले की निघून जाताना या माणसाच्या पाया पडेल आणि मी त्याला सांगेन की त्याने माझ्यावर जबरदस्ती करू नये. मी दयाची याचना करेन, त्यामुळे त्याला माझी दया येईल. तरीही मी तरुण होते आणि त्याने मला विकत घेतले. तो साधारण 35 किंवा 40 वर्षाचा होता. माझे मते ते माझ्या वडिलांसारखे होते पण मला माहीत नव्हते की तिथे येणारे लोक सुद्धा दगडासारखे असतात जसे इथल्या महिला होत्या. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा मला पाहून या माणसाने चेहऱ्यावर धोकादायक स्मित. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर मला अंगाला काटे आले. त्याच्या कपाळावर मोठी जखम होती. एका डोळा पूर्ण लाल होता. त्याची नजर माझ्या शरीरावर स्थिरावली होती. मी खूप घाबरले होते. मी बाहेर जाणार होते तेव्हा त्याने मला मागून ओढले आणि म्हणाला की मी तुझ्यासाठी इतकी मोठी रक्कम मोजली आहे. आणि मग माझ्या मनात बेगम जानचा विचार घुमू लागला. तिने मला झोपण्यापूर्वी माझ्या नाभीला लसूण रस लावायला सांगितला होता. मी ते माझ्या मुठीत बंद केले होते जे मी वापरला विसरले होते. मला बेगम जानने शब्द आठवले. मी पटकन माझ्या नाभीला लसणाची पाकळी चोळायला सुरुवात केली जेणेकरून त्याचा रस माझ्या नाभीला लागू शकेल. काही वेळातच माझ्याकडे लसणाची अख्खी पाकळी होती. मी माझ्या नाभीवर घासली होती आणि त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडणार होते ते माणसासोबत घडले. एका व्यक्तीने रात्रभर त्याचे पैसे पूर्णपणे वसूल केले होते. माझ्या रडण्याचा काही उपयोग नव्हता. त्या माणसाचे पूर्णपणे दगडासारखे हृदय होते. त्याच्यावर कसाही परिणाम होत नव्हता. कदाचित तो दारूच्या प्रभावाखाली असावा किंवा ही त्याची सवय असावी. सकाळी तो ग्राहक आधीच निघून गेला होता. बेगम जान मला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, फक्त पहिली रात्र अवघड असते. आता तुझ्यासाठी सर्व काही सोपं होईल. पण मला असे वाटत नाही की माझ्यासाठी काही सोपे झाले. ती रात्र खूप भयानक होती. शुद्धीवर आल्यानंतरही मी किंचाळत होते. बेगम जान मला तिच्या खोलीत घेऊन गेली. दिवसभर मी तिच्या छातीला मिठी मारून अश्रू ढाळत राहिले. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. आज जर माझी आई हयात असती तर कदाचित हा दिवस मला पाहावा लागला नसता. आपली आई, वडिलांशिवाय कोणीही आपले नाही यावर पहिल्यांदाच माझा विश्वास बसला.
ही नाती ही केवळ दिखाव्यासाठी असतात. तर मित्रांनो, माझ्या नशिबात पुढे काय घडते हे बघण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.